पालघर पोलीस दल सध्या नशिले अंमली पदार्थ विरोधात ऍक्शन मोडवर आलंय। पालघरच्या पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखेचे उपपोलीस निरीक्षक सुनील नलावणे, संदीप सूर्यवंशी, पोलीस कर्मचाऱ्यांच्या ग्रस्त पथकाने सुमारे 40 लाख रुपये किमतीची सुगंधी सुपारी, गुटख्यासह टेम्पो जप्त करण्यात आलाय। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग सेलवास खानवेल वापी उधवा सायवन मार्गे मोठ्या प्रमाणात दिवस रात्र दमन दारूसह गुटख्याची मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात बंदी असलेल्या दारूसह गुटख्यासह अनेक उत्पादनाची तस्करी नेहमीच होत असते। महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मात्र आर्थिक हितसंबंध असल्यामुळे दारू तस्करांवर कारवाई करताना दिसत नाहीयेत। मात्र स्थानिक गुन्हे शाखेचे जवान मात्र नेहमीच धाडसी कारवाई करताना दिसतात। त्यांचे खरोखरच आम्ही कौतुक करत आहोत। गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावर गस्त घालत असताना शुक्रवारी रात्री त्यांना मुंबई अहमदाबाद महामार्गावरील आंबोळी गावाच्या हद्दीतील आकाश हॉटेल समोर पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांबाबत संशय आला। तिथे पार्किंगमध्ये असलेल्या टेम्पोमधून सुगंधी सुपारी व पान मसाला जप्त करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांच्याकडून अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यात आली। पुढील अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे हे करत आहेत। आम्ही तर म्हणतो पोलीस दलाने, पालघर पोलीस दलाने उत्पादन शुल्क विभागाने ठरवले आणि मनात आणले तर ही सर्व तस्करी पूर्णपणे बंद होऊ शकते। मात्र काम करण्याची सकारात्मक मानसिकता आवश्यक आहे।